ही तर तीच मुलगी आहे जिला मी गुरुनाथ बरोबर बघितलं होतं. ही इथे काय करते? नक्कीच काहीतरी गडबड आहे. राधिका, तिला एकटीला बाहेर सोडून तू काय करतेस इथे? अहो असं काय करता तुम्ही? याचे कपडे बदलायचे होते ना, माझं पण आवरायचं होतं. आणि तसे मी तिला म्हटलं की तू कपडे बदलून घे. हा ठीक आहे पालनाळ नको लावूस. मुळात तिला इथे बोलवलंच कशाला? काय गरज होती? कायच्या काहीच बोलता तुम्ही. अहो तिला ताप आलेला, एकटी पोरगी. मला तरी तिला एकटीला सोडणं पटलं नाही बा. बरोबर ठीक आहे. तिला काय औषध पाणी काय हवं ते बघ आणि सकाळी लवकर निघायला लाव. कायच्या काहीच बोलून राहिले तुम्ही त्या. अहो तुमच्या ऑफिस मधलीच आहे ना ती? हा नाही म्हणजे मी तिला इथे बोलवलेलं पटलं नाही का तुम्हाला? काय आता बोलवलंय तर काय बोलणार अजून? ठीक आहे राहू दे. अहो विचारू का? ती सारखी तुम्हाला गॅरी गॅरी काऊन म्हणते हो? सांगितलं ना तुला मी. काय? मगाशीच नाही का सांगितलं? तिचा थोडा प्रॉब्लेम आहे आणि अख्ख्या ऑफिसमध्ये फक्त माझ्यावरच विश्वास आहे ना तिचा. म्हटलं म्हणते गॅरी तर म्हणू दे की काय फरक पडतो. गॅरी तर गॅरी. तुम्हाला नसेल पडत, मला तरी नाही आवडत बा. मग काय करू? तिला सांगू जाऊन गॅरी नको म्हणूस म्हणून? मला फक्त मिस्टर गुरुनाथजी सुभेदार असं म्हणत जा असं सांगू? असं कुठे म्हणून राहिले मी? नाही सांगू का? नाही काय नको. तसंही सांगून ऐकणार थोडीच आहे ती. राहू द्या, बघते तिच्याकडे. हॅलो. हॅलो, सुबोध गुप्ते बोलतोय. ही काय वेळ आहे का कोणाकडे फोन करायची? सॉरी, मी एवढ्या रात्री तुम्हाला फोन केला पण मला राहवलंच नाही. म्हणजे मी आता गुरुनाथ आणि राधिका वहिनींना त्या मुलीबरोबर पाहिलं. कोण मुलगी? अहो ती मुलगी जिला मी गुरुनाथ बरोबर पाहिलं, जिच्या बरोबर गुरुनाथ, यू नो व्हॉट आय मीन. कुठे बघितलं? इथे आपल्या सोसायटीत. काय? आय थिंक ते लोणावळ्यावरनं आले. म्हणजे ती मुलगी सुद्धा लोणावळ्याला गेली होती तर? करेक्ट. गुरुनाथची हिंमत हल्ली वाढतच चालली आहे. तुम्ही ना एकदा राधिका वहिनींशी बोलून बघा. मला तर वाटतं उद्या जाऊन तुम्ही बघाच तिथे. म्हणजे काय प्रकार आहे ते नक्की कळेल आपल्याला. डोंट वरी, मी उद्याच जाऊन बोलते तिच्याशी. ओके. आणि सॉरी वन्स अगेन, मी एवढ्या रात्री फोन केला तुम्हाला. नो इट्स ओके. हे महत्वाचं होतं. ओके थँक्स. गुड नाईट. गुड नाईट. या गुरुनाथचं वागणं जरा अतिच होत चाललंय. हे सगळं लवकरात लवकर थांबायलाच हवं. अच्छा शन्या, शन्या, हीच ती गोळी. ही घे. ही एक घेतली ना की लगेच ताप उतरून जाईल तुझा. हा कशावर घेशील? दुधाबरोबर का पाण्याबरोबर? नाही, पाण्याबरोबर घेत. हा ए नको नको. म्हणजे मला थोडं मळमळत आहे ना आता. हो का? थोड्या वेळाने घेते. हा बर 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 ठीक आहे. हा पण घे. हा बर, तू ना अथर्वच्या रूम मध्ये जाऊन झोप. मी चादर देते तुला. शन्या, का सारखे पाणी पिऊन राहिले? नाही ते नाही नाही नाही, लगेच कोरडा पडलाय का तुमचा? नाही ते प्रवासाने पोट जरा डब्बा झालंय ना म्हणून. मी मारतो फेऱ्या मारतो. बरं वाटेल. ऐक, डोकं दुखून राहिलंय का तुझं? बर चल माझ्या बरोबर. चल ये. माझी बॅग. हा मी घेते. चल ये, हळू ये. हा माझा बिचारा बच्चा.
शनाया ए शनाया शनाया काय चाललंय तुझं? शनाया एक काय करतेस? तुला बरं नाही म्हणून मी बघायला आलो आणि तू हेडफोन्स लावून नाचतेस. येस, कारण मला काहीही झालेलं नाहीये. अगं पण गाडीत तुला थंडी वाजत होती ना? बेबी, आय एम अ बॉर्न ऍक्टर. म्हणजे ते सगळं नाटक होतं. ऑब्व्हियसली मला तुझ्या घरी यायचं होतं तुझ्यासोबत, म्हणून सगळं नाटक केलं. अगं पण तू गप आता. एकतर ऑलरेडी तुझ्या बायकोमुळे आपल्या सगळ्या प्लॅनची वाट लागली आहे. मला तर पहिले वाटलं होतं की तुझ्याच मूर्खपणामुळे झालं सगळं. खूप चिडले पण होते तुझ्यावर. पण जेव्हा मला कळलं ना ते त्या आनंदच्या आगाऊपणामुळे झालंय, तेव्हाच मी ठरवलं होतं की आज काहीही झालं तरी तुझ्या बरोबरच राहायचं. म्हणून सगळं नाटक केलं. आणि तुझी ती बायको, तिला पटलं रे सगळं. मला म्हणते अगो बाई बरं नाही ना, ये ना घरी. काय कोण आहे ती? पण हे सगळं किती रिस्की आहे. बेबी, प्रेमात रिस्क घ्यावीच लागते. हा, तुला माहितीये मला तुझा हाच स्वभाव खूप आवडतो. आणि मला तू आवडतोस, माय सुपरमॅन. माय सुपर वुमन. हे कुठे गेले? इथे पण नाही.